सो गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आंघोळ वगैरे केलेली आहे मस्त वेगळी. तर चिकना दिसतंय ना मी असं गोरा गोरा. काय करणार आहे जाऊ दे, आता तो दुःख मी समजू शकतो. काय बोलतो फक्त मला एकच सांगा, सकाळ सकाळ मोबाईलवरती कोण गेम खेळतं. आता याने आंघोळ केली, मी आंघोळ केली, या वांडराला सांगतो आंघोळ कर अजून आंघोळ आहे. आणि मग फिरायला जायचं असतो ना तेव्हा मी याच्यामुळे लेट होतो. काल पण याच्यामुळेच लेट झाला. मस्त अजून एक स्पॉट बघितला असता, या गाढवामुळे वेट झाला. काय बघतो बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. खेळायचे थांबा गेम बिम. आधी पहिला ब्लॉगमध्ये जातो मी, नंतर मी गेम खेळायला येतो. तर गाईज आता मस्त आंघोळ वगैरे केली, आता मस्त नाश्ता पाणी करणार आणि मग बाहेर जाणार. तर ते बघा तुम्ही ब्लॉगमध्येच काय काय मस्ती मजा करतो. तर कालचा ब्लॉग बघितला असेल, किती भारी ब्लॉग होता. या दोघांची मस्ती झाली, दोघांची जाऊन आली. आज मला असं वाटते माझी बारी. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होते. तर मी एक्सपेक्ट करतो भारी होणार ब्लॉग. तर ठीक आहे, आता नाश्ता वगैरे करून मस्तपैकी बाहेर चालू. पहिल्या दिवशी ते काका भेटलेले बघा मच्छी वगैरे पकडताना, त्यांना आपले पेन वगैरे हमरापूरची माहिती होती. तर ते आज आम्हाला समोसे वगैरे घेऊन आले. तेच काका तिकडे समोसे घेऊन आले तर आम्हाला आमच्या आईडी खास काकाने थँक्यू. इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो? ते भाई एक ऑर्डर द्यायची होती मारायची. भाई एक ऑर्डर होती, प्लीज प्लीज 100-200 एक्स्ट्रा घे. अरे तुझ्या जिभेला काय हाड, आंघोळ नाही काय नाही, डायरेक्ट समोसा खायला बसलाय बघ ना. आता मस्तपैकी ना आम्ही नाश्ता वगैरे केला, समोसे वगैरे खाल्ले. काकांनी मस्त आणले समोसे वगैरे खाल्ले, मस्त मजा केली. 2-2 3-3 खाले. याने 3 खाले, मी 2 खाले. जास्त पण नाही बघ. किती खाले मग? 2-2 काकाच्या 2-2 खाले आम्ही. मला वाटलं 3 खाले का. तर आता आम्ही निघालो बाजारात. आईज हा सांगून आलाय 28 तारखेला मी घरी येणार आहे आणि टाकू नको बोलते. 28 तारखेला घरी सांगितलं आहे की मी येतोय आणि आम्ही जाणार आहे 29 तारखेला. आता घरी कोटा बोलणार. घरी सांग ट्रेन लेट झाली, ब्लॉग बघण्याने तर तुला चप्पल पडते. काही आम्ही चालत आलो मार्केटमध्ये. आता आम्ही ते विचारत चाललेलो आहोत. आणखी प्रणवने अजून आंघोळ नव्हती केली. गाढव कधी पण त्याला बघावं नुसता लेट सगळीकडे लेट करतो. अरे बरोबर का नाही? हां नुसता लेट करणार, जिकडे तिकडे जाणार. मग बोले चला आपण दोघंच निघूया. म्हटलं बोले चला. नुसता गर्लफ्रेंड. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. यार छोड़ बाबा. अच्छा हमको सिखा रिया है. अरे गर्लफ्रेंड नाही. काहीच मी हसू करडू असं झालंय. आम्हाला सांगितलं इकडनं सरळ जा आणि आलो कुठे आम्ही पोलीस स्टेशनला. काय वाटतं पोलीस आम्ही काय गुन्हेगार होतो. तर काहीच फायनली आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तर काय विषय झाला, आम्हाला जायचं होतं दुसऱ्या मठात. तर आम्ही गेलो इकडच्या मठात. आता नाश्ता केल्या लगेच कसा काय निघला, कारण की आम्हाला खायचं होतं. आम्हाला खायचं आहे नॉनव्हेज. तर आम्ही पहिला देवदर्शन करून घेतो. असं नाही मनी नाही भाऊ नाही देवा मला भाऊ अशी गत नाही आमची. याला चैन नाही पडत, नुसतं ते लग्नाचे स्टेटस बघ. दे ना ते नुसते लग्नाचे गाणे ऐकतो. काकू तुम्ही ब्लॉग बघत असाल तर बघा, एखादी पोरगी उरकून टाका. फायनली इकडून तिकडून गोल फिंगून रस्ता तर जवळच होता, 2 मिनिटाचा अंतर पण नव्हता. इकडून तिकडून फिरून आम्ही इकडं आलो. दुकानात येऊन थांबलो. एवढा मोठा झालाय, याला लेफ्ट राईट माहिती नाही. ब्लॉग मध्ये टाकू नको बोलते. आम्ही ब्लॉग लावला इथे आणि ब्लॉग ऐकतोय. सगळे असे मस्त माहोलमध्ये बसलोय आणि मस्त ब्लॉग बघते आम्ही. आमचे ब्लॉग आम्ही बघतो. भाऊन तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. चाललोय आम्ही काकूंकडे जेवायला. आता आम्ही पायाने चाललो. कुछ भी हे चपलेचे माग लागलेलं आहे. माझी आता काकूंकडे चंपल असून मला देता चप्पल ऐका नीट ऐका. आपला जोरून येते तुम्हाला. त्यांनी या घरातनं चप्पल आणली आणि घेऊन गेला. तर गाईस फायनली आम्ही मठात आलेलो आहेत. तर गाईस पहिला घंटा
फायनली आम्ही आलेलो. फोटो वगैरे काढले आता मस्त विकीन चालू आहे. तुझं नाव काय नाव काय नाव काय? तुझा आवाज आला हा याच्यात. आता मी बीप साऊंड नाही टाकणार. आता तुझ्या घरच्यांना समजेल तू किती शांत स्वभावाचा आहेस. तर काकू आमच्या 12 वाजल्यापासून वाट बघते जेवायला आणि आम्ही आता आलोय 1 वाजता. किती दिवसात नाही छोटी टी व्ही बघितली आणि ती पण वेदिकासारखी बंद पडली. माझं गोंडस बाळ कसं रंगवलंय ना. मी ऐकून आता आम्ही एवढे जण सगळे सोबत चाललोय. पनू, मी आणि मयूर. तर त्याला गर्लफ्रेंडशी बोलायला जायचंय तर तो पुढे गेला. काय बोलणार बोला. वानर सेना चालली आहे दिशेने, पुढच्या दिशेने. चल पावाला शिक. एवढ्या Yeah, now you got me out in the deep. Feeling I've been wrapped around your neck. When you burn me out like a cigarette. Yeah, drifting in the city, no sleep. Don't know where we headed for next. Maybe we should get lost in a sweet escape. फॉलो वगैरे त्याच्यानंतर मग आता मोबाईलवरनं व्हिडिओ वगैरे ट्रान्सफर करतोय. नेटवर्कचा इश्यू आहे ना म्हणून मी बाहेर यावं लागतं 10 वेळेला. आज कुठे गेलोच नाही समजा. आज घरीच होतो. आज पोहायला आलेलो फक्त. म्हणजे काकू इकडे बस. इसकी इज्जत लुटी जा रही है. बघू शकता तुम्ही हे पन्नूचा मेकअप कर. आणि हे 2 कलाकार. तर गाईच आलंय पनूला राग, कारण की काकूंच्या ओळखीची एक मुलगी होती तिच्याकडे गेलेलो आम्ही. तर मी तिच्याशी खूप बोललो. माझा स्वभाव तसा, मी फ्रेंडली होऊन जातो. तर काय विषय आला तर त्याला राग आलाय. त्याला काय बांधून ठेवलेलं का मी बोलायचं ना. तर मंजिरी तू ब्लॉग बघत असेल तर कमेंट टाक. याला कमेंट टाक, कारण की हा रागात आहे. तो बोलते तुझ्या मुलं माझ्याशी बोलली नाही. आता सांग त्याला, तुझं कमेंटमध्ये सांग, मग त्याला स्क्रीनशॉट घेऊन पाठवतो मी. ब्लॉग इथे सेंड करतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.